कर्तव्यदक्ष महिला सन्मान पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न। जागतिक महिला दिनानिमित्त जागृतीज फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने दिनांक 9 मार्च 2025 रोजी शेवंत लॉन्स नांदूरनाका नाशिक येथे कर्तव्यदक्ष महिला सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी संस्थापक प्रशांत शेळके तसेच अध्यक्षा ललिता नवगिरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात समाजाच्या विविध स्तरातील महिलांचा सन्मान करण्यात आला। तळागाळातील महिलांपासून डॉक्टरेट पर्यंत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 151 महिलांना कर्तव्यदक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। इतक्या मोठ्या संख्येने महिला भगिनींना पुरस्काराने सन्मानित करणारी नाशिक जिल्ह्यातील पहिली अशी संस्था ठरली आहे। महिलांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला। यावेळी मान्यवरांनी महिलांच्या योगदानाचे कौतुक करताना त्यांच्या आत्मनिर्भरतेचा आणि संघर्षमय प्रवासाचा गौरव केला। जागृतीज फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे महिलांना प्रेरणा मिळेल आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यास मदत होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय। यावेळी जागृतीज फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रशांत भगवान शेळके, अध्यक्षा ललिता रामदास नवगिरे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हर्षाली भोसले, मॉडेल अभिनेत्री ॲडव्होकेट स्नेहल लोखंडे, मिसेस क्लासिक मलेशिया विनर 2024 डॉक्टर मोनिका गोडबोले, यशोद शैक्षणिक क्षेत्रातील डॉक्टरेट, बाल मानसशास्त्रात विशेष प्रावीण्य ज्योती केदारे, शिंदे मिसेस युनिव्हर्स विनर, मिसेस मलेशिया विनर, ग्रामसेविका आरती जैन, मिसेस बीकानेर 2023, मिसेस राजस्थान 2023, मिसेस नाशिक 2023, अभिनेत्री डॉक्टर आशाताई पाटील, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती, शिवानी अनिल महितो, हेअर अँड स्किन ट्रीटमेंट मेकअप आर्टिस्ट, संदेशा पाटील, मॉडेल, अभिनेत्री मास्टर गणेश जगदीशन, लेखक, चित्रपट निर्माता, प्रशिक्षक शिवसिद्धी योगी महाराज, डॉक्टर सुप्रिया चांदवडकर, आयुर्वेदाचार्य श्रीमती मंजुताई जाखडी, समाजसेविका रुपाली पवार, सेल्फ डिफेन्स ट्रेनर, सिने अभिनेत्री, मॉडेल छायाताई अनिल कोठावदे, समाजसेविका करुणा अनिल आहेर, महाराष्ट्र पोलीस हवालदार नाशिक गीता अंबादास बैरागी, समाजसेविका डॉक्टर कोमल वैभव महाले, अध्यक्षा विधीज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सुरेश पवार, अध्यक्ष गिरणा गौरव प्रतिष्ठान संजय देशमुख, अध्यक्ष साई धन वर्षा फाउंडेशन नाशिक, सर्व शाखा अध्यक्ष सौ मनीषा सुदाम आडके, सिल्वासा शाखा गौरी अमोल क्षीरसागर, पनवेल शाखा अध्यक्ष रजनी राजेंद्र शिंदे पनवेल, नीलम प्रशांत वाघमारे पनवेल शाखा उपाध्यक्ष, मनीषा राजेश ठुबे कल्याण शाखा अध्यक्ष, ज्योती दिनेश जगताप अहिल्यानगर शाखा अध्यक्ष, दीपाली राजेंद्र पुराणिक अहिल्यानगर शाखा उपाध्यक्ष, श्रीमती अर्चना सरोदे सिल्वासा शाखा उपाध्यक्ष, मनीषा आसाराम बोर्डे नेवासा शाखा अध्यक्ष, मनीषा आडके शाखा अध्यक्षा सिल्वासा, तसेच सदस्य शोभा सावंत, छाया कोठावदे, करुणा आहेर, सदस्या मयुरी शुक्ल, हर्षाली भोसले, आरती जैन, दीपाली तिडके, शीतल काकुळते, सदस्या मोनिका धनविजय, माधुरी पवार, पल्लवी फगरे, अनिता शिरुडे, मोनिका कमानकर, नीलम कुमावत, प्रतिभा गायकवाड, स्नेहा चव्हाण, प्रतिभा गायकवाड, गौरी दिवाण, अश्विनी घोरपडे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाला अनेक प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला सबलीकरणाचा संदेश देणारा हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरण। सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आज आपण जागृती फाउंडेशन कडनं जो काही 151 कर्तव्यदक्ष महिलांना पुरस्कार दिलेले आहेत, सर्वप्रथम नाशिकमध्ये 151 पुरस्कार विनामूल्य वितरित करणारी पहिली अशी आपली संस्था आहे, जिचा मला अभिमान मानतो की 151 भगिनींना मी माझ्या तर्फे फुल न फुलाची पाकळी म्हणून एक सन्मान केला आहे। आणि सर्वांना माझ्या कमिटी मेंबरला जाहीर म्हणजे आभार त्यांचे की त्यांनी 1 महिन्यापासून आमची साथ देत आम्हाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केलेली आहे। अशा सर्व भगिनींचे मी आभार सहकार्य मानतो। धन्यवाद। सौ ललिता रामदास नवगिरे, जागृतीज फाउंडेशन नाशिक अध्यक्ष। आज खरं तर जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही जो कर्तव्यदक्ष महिला सन्मान पुरस्कार ठेवलेला आहे, या पुरस्कारासाठी आम्ही अगदी साफसफाई कर्मचाऱ्यापासून तर डॉक्टरेट पर्यंत तळागाळातील एक महिला, एक रत्न आम्ही शोधून काढलेला आहे। या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींचं सहकार्य आम्हाला लाभलं आणि सांगायला अगदी आनंद होतो की आज हे जे माझे कमिटी मेंबर्स आहे, गेल्या 1 महिन्यापासून त्यांनी खूप मेहनत करून हा कार्यक्रम सत्कारणी लावला आणि सक्सेसफुल केला। सगळ्या कमिटी मेंबरचे मी मनपूर्वक धन्यवाद देते आणि यापुढेही सगळ्यांचं असं सहकार्य राहील याची अपेक्षा करते आणि सर्व पुरस्कारार्थींचे पुनश्च एकदा अभिनंदन करते। धन्यवाद। आज जागृती फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक माननीय श्री
प्रशांत शेळके आणि अध्यक्षा ललिताताई यांनी जो कार्यक्रम आयोजित केला होता जागतिक महिला निमित्ताने, त्यामध्ये माझ्या दृष्टीने हा पुरस्कार खूपच महत्त्वाचा आहे. कारण आदर्श म्हणजे परिपूर्ण आपण खूप काळानंतर होत असतो, जेव्हा आपण आयुष्यातली सगळी संकट झेलून सगळ्या माणसाच्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींमध्ये परिपूर्ण जेव्हा आपण होत असतो तेव्हा आपण आदर्श होत असतो. माझ्या दृष्टीने हा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा यासाठी आहे की माझ्या आयुष्यातला हा पहिला पुरस्कार आहे आणि माझ्या आयुष्यातल्या पहिल्या पुरस्काराची सुरुवात कर्तव्यदक्ष या शब्दाने झालेली आहे. यामध्ये खूप काही सामावलेलं आहे. तर माझ्या दृष्टीने या पुरस्काराचं महत्त्व असं की शाळेमध्ये जसं पहिलं बक्षीस मिळाल्यानंतर आनंद होतो तसा आनंद मला आज होतो आहे आणि तो पुरस्कार माझ्या घरातून मला मिळालेला आहे. म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे माही राहून मिळालेला आहे. त्यामुळे त्याची किंमत करणं किंवा त्याची महती माझ्यासाठी खूपच जास्त आहे. तर महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या 2 ओळी. नमस्कार, मी हर्षाली भोसले. मी एक फॅशन मॉडेल आणि सपोर्टिव्ह ॲक्ट्रेस आहे. आज जो जागृती फाउंडेशनतर्फे जो सन्मान पुरस्कार महिलांना देण्यात आला तो अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला आणि जवळजवळ 150 महिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी ललिताताई आणि प्रशांत दादांचं मनापूर्वक धन्यवाद म्हणते आणि असंच पुढे त्यांचं कार्य होत राहो त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देते. थँक्यू. जागृती फाउंडेशन तर्फे शेकडो महिलांना जो आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल सर्वप्रथम या संस्थेच्या संचालिका सन्माननीय ललिताताई नवगिरे तसेच त्यांचे सहकारी सन्माननीय प्रशांत दादा शेळके यांचा खूप कौतुक करूसं वाटतं. कारण आज या धकाधकीच्या जीवनात आज एवढा मोठा कार्यक्रम करणं हे सोपं नसतं. कार्यक्रम 1 दिवसाचा असतो परंतु एक महिना त्याच्या पाठीमागे परिश्रम घ्यावे लागतात आणि ह्या सर्व समाजातील अतिशय पारखून निवडून असे एक रत्न जमा करावे लागतात आणि त्यांना इथे बोलून जो सन्मान केला जातो या स्त्री शक्तीचा जो सन्मान होत आहे अतिशय आनंद आहे. या संस्थेला मी साई धनवर्ष फाउंडेशन तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच आज सन्माननीय ललिताताई यांना साई धनवर्ष फाउंडेशन तर्फे सुवर्णरत्न पुरस्कार देण्यात आला. तसेच प्रशांत दादा शेळके यांनाही समाजभूषण हा पुरस्कार देण्यात आला. यापुढेही यांचे कार्य असे अखंडित चालू राहो. आमच्या नाशिकमधील सर्व समाजसेवक आमच्या सन्माननीय भगिनी आशाताई पाटील यांच्याही पुढाकाराने अतिशय खूप या नाशिक जिल्ह्यामध्ये काम होत आहे. या पुढे होतील. मी अभिनेत्री रुपाली पवार, सेल्फ डिफेन्स ट्रेनर आणि सुपर मॉडेल. आज इथे मी आली आहे जागृती फाउंडेशन यांच्या अध्यक्ष ललिता नवगिरे आणि संस्थापक प्रशांत शेळके सर यांनी कर्तव्यदक्ष महिला पुरस्कार सन्मान सोहळा केला आणि हा नाशिकमध्ये माझ्या मते पहिल्यांदा होत आहे. तब्बल 150 महिलांना यांनी सन्मानित केले. ही खरंच खूप सन्मानाची गोष्ट आहे महिला दिनानिमित्त आणि यांनी असेच सन्मान देत राहावे, शाबासकीची थाप देत राहावी, सर्व महिलांना सन्मानित करावं ही माझी इच्छा. आणि आपल्या संस्थेला मी जसं सेल्फ डिफेन्स शिकवते तर माझं एक त्यांना विनंती आहे की आपण एक सेल्फ डिफेन्सचाही इव्हेंट घ्यावा की जेणेकरून महिला जागृतीकरण आणि सशक्तीकरण व्हावं. थँक्यू. सर्वप्रथम राष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना नाशिककरांना हार्दिक शुभेच्छा. जागृती फाउंडेशन संस्थापिका ललिता नवघरे आणि प्रशांत शेळके यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या सानिध्यात असा एक भव्य कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला, जेथे एक रणरागिणी ज्या वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या कार्यात काम करतात अशा भगिनींना सन्मानित करण्यात आलं. आणि असा हा उपक्रम भूतो ना भविष्यतो नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. सर्वांना जेवणा खाण्यापासूनची व्यवस्था आणि विनामूल्य हा असा पुरस्कार मॅडमनी आणि सरांनी दिला. दोघांचंही उभयतांचं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. मी डॉक्टर आशाताई पाटील, ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय संस्थापक. त्यांचे जे हक्क आहेत ते हक्क महिलांना मिळाले पाहिजे. मग ते कुठलेही हक्क असू द्या. आज जमिनीमध्ये
ज्यावेळेस आपल्याकडे जमिनीचा वाटा घेतला जातो त्यावेळेस आपल्याला मिळतो का समान हक्क मिळतो का जमिनीमध्ये? काय म्हणतात, जर महिला आहे किंवा बहीण आहे तर तिला चोळी मागणीचा शेअर दिला जावा, बरोबर आहे? आपल्याला समान हक्क मिळतो का जमिनीच्या बाबतीमध्ये? नाही मिळत. तर या बाबतीमध्ये राजकीय बाबतीमध्ये देखील आपल्याला समान हक्क मिळणं गरजेचं आहे. हा सेकंड आर. आणि तिसरा आर होता की जे तिचे स्वतःचे निर्णय आहे ते निर्णय घेण्याचा अधिकार तिला जाऊ द्या. टेकिंग राईट डिसिजन, हर ओन डिसिजन. तर हे 3 आर. आणि ते उत्तर ऐकल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मॅडम आम्ही हा प्रश्न फक्त एक कॅज्युअल म्हणून टाकला होता, पण किसी भी चीज़ को शुरू करने से पहले हम शिव को याद करते हैं, शक्ति को याद करते हैं. वुमेंस डे को मनाया जा रहा है. वुमेंस डे का मतलब क्या है? वुमेंस डे हमारे लिए शक्ति को हमारे भीतर जागृत करने का एक समय है, एक मौका है. ये जागृती फाउंडेशन मला माझ्या नवऱ्याची बायको, सुंदरा मनामध्ये भरली, जयशंकर, सावली होईल सुखाची अशा अनेक सिरियल्स मूवीजमध्ये बघितलेल्या असेल. आणि हॅपी वुमेन्स डे. आणि खरंच खूप छान वाटतंय की आज दीदीने एवढं तुम्हाला इतकं सपोर्ट केलेला आहे, ललिता दीदीने, प्रशांत सरने, आणि खूप महिला इथे उपस्थित आहेत. ललिताताईंनी मला इतक्या प्रेमाने, जिव्हाळ्याने, आपुलकीने इथे आमंत्रित केल्याबद्दल थँक्यू सो मच शेळके सर, ललिताताई, थँक्यू सो मच. तुमच्याशी बोलताना थोडंसं मी माझ्या प्रोफेशनचा रेफरन्स घेणार आहे. मी ज्या कॅटेगरीवरती काम करते, ज्या मुलांवरती आम्ही रेमेडीज आणि थेरपीज देतो ती म्हणजे ऑटिस्टिक, डिस्लेक्सिया, ADHD, स्लो लर्नर्स, डाऊन सिंड्रोम अशी कॅटेगरीची जी मुलं आहेत. तुम्हाला सगळ्यांना तारे जमीन पर हा पिक्चर माहिती आहे का? सगळ्यांना माहिती आहे? ओके. त्याच्यामध्ये जी कॅटेगरी होती ईशान अवस्थी, तशा अनेक कॅटेगरीजवरती आपण काम करतो. त्यांना उपचारात्मक प्रशिक्षण देतो. आत्तापर्यंत आपल्या इन्स्टिट्यूटमधनं 2000+ मुलांनी अनेक गरजू, अनेक बेसहारा सर्वांना मदत करण्यात येत आहे. तर अशाच या फाउंडेशनला पण माझ्याकडून भविष्यात कुठलीही काही मदत लागली तर मी मदत करण्यासाठी तत्पर राहील. पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. महिलांना संघटित करून सक्षमीकरण झालं पाहिजे, महिला एकत्रित आल्या पाहिजे. कारण सारे मिळून समृद्धीकडे जाण्यासाठी आपण सर्वांनी एक आलं पाहिजे. हा अट्टहास त्यांचा आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी मी 2 ओळी या ठिकाणी सादर करतो. कधी शेंदूर झालो मी, कधी कापूर झालो मी, कधी शेंदूर झालो मी, कधी कापूर झालो मी. तुम्हा भेटायला देवा किती आतुर झालो मी. तुम्हा भेटायला देवा किती आतुर झालो मी. या आपण सर्व भगिनीसाठी यावेळी होत्या आणि या ठिकाणी सगळ्या महिला आल्या. त्या सगळ्या महिला भगिनींसाठी जी जीवापाड आपल्या कुटुंबावर, आपल्या संसारावर, आपल्या सगळ्या नातवावर प्रेम करते आणि तरी ती जिवंत राहते हिरवीगार होऊन. आणि म्हणून ललिता मॅडम, आज मी फक्त या ठिकाणी महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देतो आणि असंच कार्य या फाउंडेशन मार्फत पुढेही चालू राहू असं तुम्हाला वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक वार्ता न्यूज, नाशिक.